जे कोणी अधिकारी वेगवेगळे कारण दाखवतात त्यांना एकच प्रश्न मला विचारायचा आहे की तुमची पगार वाढ नाही झाली, तुमचे भत्ते नाही वाढले, तुम्ही काम बंद आंदोलन करता। शेतकऱ्यांनी जर काम बंद आंदोलन केलं तर काय खाणार आहेत तुम्ही? उद्या आता शाहीर अप्पासाहेब उगले यांचा तोप डागणारा जागरण गोंधळाचा कार्यक्रम ठेवलाय। तर विविध टप्प्याटप्प्यानं जलसमाधी आंदोलन असेल, मुंडन आंदोलन असेल, संन्याशांचं मार्गदर्शन असेल, असे वेगवेगळे आंदोलन दर दिवशी तुम्हाला बघायला मिळणार आहेत। राहिलं आमच्याच काही शेतकऱ्यांचा इथं जे बसायला लागले, एक पुन्हा एकट्या करता बसलेले नाहीत की आम्ही 25 जण आणि 25 जण स्वतःचं काम करून घेणार असं नाही। अनेक जणांचे प्रश्न मार्गी लागले की आता आम्ही बाकीच्यांकरता भांडणं सोडून दिलंय। जे दररोज इथं वेळ देतात, सगळं घरदार सोडून इथं बसतात, त्यांच्याच प्रश्नावर आम्ही जोर देणार आहे। नाही तर ते 40-60 वाले बी कसे लंबे करायचे आणि बाकीचे कसे लंबे होते हे तुम्ही उद्यापासून बघा। समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला 28 दिवस झालेत। ऊन पावसाचा खेळ चालू असल्यासारखं कधी वातावरण चांगलं असलं तरी आंदोलनाच्या मंडपात बसायचं, पाऊस आला की कुठेतरी सहारा घ्यायचा, अशा पद्धतीने आंदोलन महिनाभर उलटत आलाय। आजही महत्त्वाचा मुद्दा, मूल्यांकनाचा मुद्दा प्रश्न लागलेला नाही मार्गी। मला जे कोणी अधिकारी वेगवेगळे कारण दाखवतात त्यांना एकच प्रश्न मला विचारायचा आहे की तुमची पगार वाढ नाही झाली, तुमचे भत्ते नाही वाढले, तुम्ही काम बंद आंदोलन करता। शेतकऱ्यांनी जर काम बंद आंदोलन केलं तर काय खाणार आहेत तुम्ही? तुम्हाला 7वा वेतन आयोग, 8वा वेतन आयोग, दर 2-4 वर्ष झाले की इतकी वाढ तितकी वाढ, हे भत्ते, प्रवास भत्ते, शेतकऱ्यांचं स्वतःचं असूनही तुम्ही लुबाडण्याचं काम करता, त्यांना द्यायला तर तुम्ही तयारच नाहीत। ते आंदोलन कितीही तुम्ही लक्षात घ्या की आम्ही आता जेरीस पेटलेलो आहे। परवा दिवशी वाटत होतं सगळ्यांना की मोर्चा झाला, आंदोलन संपलं, पण आंदोलन प्रखर सुरू झालंय। उद्या आता शाहीर अप्पासाहेब उगले यांचा या शासनाच्या एकंदर भूमिकेवर तोप डागणारा याचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम ठेवलाय। कारण की गोंधळलेल्या शेतकऱ्यांना आणि याला जे मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांचं जागृत करण्यासाठी हा गोंधळाचा कार्यक्रम ठेवलाय। त्यानंतर विविध टप्प्याटप्प्यानं मग जलसमाधी आंदोलन असेल, मुंडन आंदोलन असेल, संन्याशांचं मार्गदर्शन असेल, याच्यात समाधी घ्यायची असेल, असे वेगवेगळे आंदोलन दर दिवशी तुम्हाला बघायला मिळणार आहेत। आणि या माध्यमातून प्रशासनाला एकमेव काम राहील, देवमूर्ती इथं पाळायचं, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला ते होऊ द्यायचं नसेल तर जो रास्त प्रश्न आहे तो मार्गी लावा। हा मार्गी प्रश्न लावल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाहीत। राहिलं आमच्याच काही शेतकऱ्यांचा काय व्हायला लागलं, इथं जे बसायला लागले, एक पुन्हा एकट्या करता बसलेले नाहीत की आम्ही 25 जण आणि 25 जण स्वतःचं काम करून घेणार असं नाही। आम्ही जिल्ह्याभरातल्या शेतकऱ्यांसाठी प्रश्न उपस्थित करतोय। अनेक जणांचे प्रश्न मार्गी लागले, पण आजही ज्यांचे प्रश्न मार्गी लागले ते इथं यायला तयार नाहीत आणि ज्यांचे प्रश्न बाकी आहेत ते दुसऱ्यासाठी भांडतायत। तर मला हे सांगायचं या निमित्तानं की आता आम्ही बाकीच्यांकरता भांडणं सोडून दिलंय। जे दररोज इथं वेळ देतात, सगळं घरदार सोडून इथं बसतात, त्यांच्याच प्रश्नावर आम्ही जोर देणार आहे। प्रशासनालाही काही देणं घेणं नाही 1000-2000 शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत। त्यांनाही वाटतं की कमीत कमी कसं होईल, लवकरात लवकर कसं आटपेल। त्यामुळे लक्षात घ्या, आज आता हे इशारा समजा किंवा काही समजा, सगळ्यांनी उद्यापासून यायचं करा, नाही तर ते 40-60 वाले बी कसे लंबे करायचे आणि बाकीचे कसे लंबे होते हे तुम्ही उद्यापासून बघा।